येत्या 3 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी नगरची कुलस्वामिनी असलेल्या बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी देवी मंदिरात सुरू झाली आहे। बुधवारी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर श्री क्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीची नवी पालखी बनवण्यासाठी सुमारे 200 वर्षापूर्वीचा ऐतिहासिक दांडा बुऱ्हाणनगरहून राहुरीकडे रवाना करण्यात आला। राहुरीमध्ये या ऐतिहासिक दांड्याला पालखीचा नवा पाळणा लावण्यात येतो। या पौराणिक दांड्याची विधिवत पूजा व आरती बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी देवी मंदिराचे प्रमुख पुजारी ॲडव्होकेट विजय भगत व सौ दुर्गा भगत यांनी मंदिरात केली। यावेळी आई राजा उदो उदोचा गजर करण्यात आलाय। यावेळी बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी देवी मंदिराचे पुजारी ॲडव्होकेट अभिषेक भगत, कुणाल भगत, राजेंद्र भगत, देवीचे पुजारी ॲडव्होकेट किरण भगत, सुभाष भगत, अजिंक्य भगत, कुणाल भगत, ॲडव्होकेट संकेत भगत, कविता भगत, अंकिता भगत, वैभवी भगत व वेद भगत आदी उपस्थित होते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते। खऱ्या अर्थाने या वर्षीच्या सन 2024 मध्ये तुळजाभवानीची पालखी यात्रा आजपासून सुरुवात होत आहे। सदरची पालखी ही श्री क्षेत्र बुऱ्हाणनगर या ठिकाणून नवरून तुळजापूरपर्यंत ही जात असते आणि ही मोठी यात्रा उत्सव हा दरवर्षी गेल्या हजारो वर्षापासून अखंड संत जानकुजी भगत ज्यांना देवीने साक्षात्कार दिला त्यांच्यापासून ही चालू झाली प्रथा आज तगायत नित्यांत अखंडपणे चालू आहे। सदर पालखी ही आज बुऱ्हाणनगर इथून आमच्या कुटुंबातून मंदिरातून आज हा दांडा जो आपण इथं पाहिला आहे हा दांडा हा पालखीचं बनवण्यासाठी हा राहुरीला जातो आणि राहुरीला हा याचा पाळणा खालचा बनवला जातो आणि त्यानंतर दुर्गाष्टमी भाद्रपद दुर्गाष्टमीला ही पालखीची यात्रा खऱ्या अर्थाने राहुरीपासून सुरुवात होते आणि नंतर ती फिरत फिरत नगर तालुका राहुरी तालुका आणि पारनेर तालुका या तिन्ही तालुक्यामध्ये ही पालखी जाऊन नंतर पालखी शेवटी ही तुळजापूरला सीमोल्लंघनासाठी जाते आणि या पालखीमध्ये साक्षात तुळजाभवानीचं मूर्ती ओरिजिनल मूर्ती आमच्या हस्ते त्या याच्यामध्ये पालखीमध्ये बसवली जाते आणि मंदिराला प्रदक्षिणा मारली जाते। म्हणजेच विजयादशमीचा म्हणजे सीमोल्लंघनाचा उत्सव हा मोठ्या थाटामाटात महाराष्ट्रामध्ये साजरा झाला आणि त्यानंतर आमचे आजाबली आणि काही धार्मिक विधी तुळजापूरला या ठिकाणी होत असतात। ही पालखी यात्रा ज्या ज्या ठिकाणी जाते पालखी ज्या ज्या गावी जाते त्या प्रत्येक गावी एक मोठी यात्रा ही भरली जाते। तर माझी ह्या पालखी यात्रेला सर्व या निमित्त सर्व भाविकांना देवी भक्तांना माझं एक नंबर आव्हान आहे की ज्या ज्या ठिकाणी आपलं दर्शनाला आपल्याला सोयीस्कर होईल त्या आपण गावाजवळ ज्या ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी या आई जगदंबेच्या पालखीचं दर्शन घ्यावे आणि आपलं यातून एक भाग्य एक प्रज्वलित होण्याचं काम ही जगदंबा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद रूपाने देणार आहे आणि आपले सगळे इडापिडा सगळे शत्रू जे रोगराई आपल्या आजूबाजूला असते किंवा आपल्यामध्ये जडलेली असते ही जगदंबा दूर करायचं काम हे नक्कीच या पालखीच्या माध्यमातून या तुळजाभवानीच्या माध्यमातून आपल्याला नक्की होणार आहे। तर म्हणून आपण सर्वांनी या उत्सवामध्ये मोठ्या आनंदाने सहभागी व्हावे।